नमस्कार. स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्टेनोग्राफरचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लीगल डिक्टेशन घेणार आहोत. डिक्टेशन सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केले की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हा सर्वांना भेटून जाईल. ठीक आहे, चला आपण डिक्टेशनला सुरुवात करूयात. स्टार्ट. एखाद्या अंतरिम आदेशाविरुद्ध पुनरीक्षण केले जाऊ शकत नसले तरी संविधानाच्या कलम 226 आणि 227 अंतर्गत घटनात्मक उपायाला कोणतेही प्रतिबंध नाही. त्याचबरोबर CBI विरुद्ध रणजित कुमार कामत, टोबॅको प्रोडक्शन लिमिटेड आणि इतर विरुद्ध, महाराष्ट्र राज्य आणि अन्य विरुद्ध रानू कामित, महाराष्ट्र राज्य रामनारायण कृपलानी आणि राज्य विरुद्ध विजय साहू, इतर यामधील न्यायालयाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर कायद्यातील स्पष्ट प्रतिबंधास डावलून कलम 282 अन्वये प्रदत्त शक्तीचा वापर करता येणार नाही, असे नोंदविण्यात आले आहे. विजय साहू प्रकरणातील अधिकारी निर्णयानंतर आणि रानू कामित प्रकरणात न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 482 मध्ये मान्यता प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर फौजदारी प्रक्रियेच्या संहितेव्यतिरिक्त इतर वैधानिक अधिनियमात समाविष्ट असलेल्या अभिव्यक्त प्रतिबंधास डावलून केला जाऊ शकत नाही. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 482 मध्ये न्यायालयाच्या अंतर्भूत अधिकारांना फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही तरतुदीद्वारे मर्यादित केले गेले नाही. हे या संहितेत नसलेले शब्दांच्या वापरून स्पष्ट होते, परंतु जेव्हा अशा अधिकारांचा वापर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19(3)(c) सारख्या इतर वैधानिक अधिकारांमध्ये असलेल्या कायदेशीर अधिनियमाच्या विरोधात असेल, तेव्हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 482 अंतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर केला जाऊ शकत नाही. पक्षकारांच्या सुनावणीशी संबंधित प्रक्रियात्मक पैलू कलम 22 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हे तथ्य कलम 19(3)(c) PCA च्या हेतूसाठी आरोपपत्रावरील आदेश हा अंतरिम आदेश असेल की नाही यावर प्रकाश टाकत नाही, परंतु दोन्ही तरतुदीचे एकत्रित वाचन असे सूचित करते की आरोपमुक्त करणाऱ्या आदेशाच्या संदर्भात आरोपीला आरोपमुक्त करण्याचा आदेश हा कदाचित अभियोगाच्या सूचनेनुसार पुनरावलोकन याचिकेचा विषय असू शकतो, असे दर्शविते. कायद्याच्या सर्व तरतुदींना अर्थ द्यायचा असल्यामुळे या तिन्ही तरतुदींच्या सामंजस्यपूर्ण विवेचनातून असे सूचित होते की न्यायालयात पुनरावलोकन याचिकेद्वारे ज्या प्रकारच्या आदेशांना आव्हान दिले जाऊ शकते ते आदेशकुमार शहा यांच्या प्रकरणात स्पष्ट केल्याप्रमाणे बऱ्याच प्रमाणात संक्षिप्त केले गेले आहे. पुढे गजेंद्र शितोळे विरुद्ध पूर्व विभाग आणि अपील आयुक्त मुंबई AIR 1958 SC 398 कुमारचंद्रा विरुद्ध सुरेंद्र कामत AIR 1963 SC 1895 सरपंच डाळज ग्रामपंचायत विरुद्ध कुमेदगिरी आणि अन्य AIR 1968 SC 222 अजय बागल विरुद्ध कुमार झा आणि अन्य 1974 SCC 615 राज अजमर
विरुद्ध अरुणा आरटार्टी आणि अन्य AIR 1975 SC 1297 कामत विरुद्ध रविशंकर आणि NRAIR 1979 SC 381 राजकुमार विरुद्ध श्यामकुमार, AIR 1980 SC 892 खतीफा अमीर विरुद्ध अजमरभाई लकी, AIR 1988 SC 184 TK कुमार कुसुमानंद आणि AIR 2000 SC 1997 आणि रविशंकर विरुद्ध राजकुमार प्रकाश, AIR 2004 SC 3892 यात असे निदर्शनास आले की भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या सुनावणीला सहजासहजी परवानगी दिली जात नाही आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीला 20 वर्षे लागतात. हे सर्व ज्ञान आहे. या स्थितीचे एक प्रमुख कारण म्हणजे जेव्हा आरोप निश्चित केले गेल्या क्षणाचा प्रत्येक खटला न्यायालयात जाईल आणि आरोप निश्चित करण्याचे आव्हान दिले जाते आणि अशा न्यायालयाला फेरविचार याचिकांवर निर्णय घेण्यासाठी कित्येक वर्ष लागतात आणि खटल्यांना मिळत राहते. या स्थितीचा विचार करून विधिमंडळाने अशी तरतूद केली की अंतरिम आदेश हे पुनरावलोकन याचिकेचा विषय असू शकत नाही. वरील कारणामुळे या न्यायालयाने परिच्छेद क्रमांक 3 आणि 4 मध्ये सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निष्कर्ष काढला होता की आरोप निश्चित करण्याच्या आदेशाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध कोणत्याही पुनरावलोकन होणार नाही. याचप्रमाणे दाखल केलेल्या याचिकेला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 482 लागू होत नाही. माझे असे मत आहे की एकदा या न्यायालयाने कलम 227 अंतर्गत याचिका लागू होईल असे मान्य केले की वरील याचिकांमधून असे स्पष्ट होईल की पुनर्विलोकनाच्या माध्यमातून आरोप लावण्यात आलेल्या प्रत्येक आदेशावर घटनेच्या कलम 227 अन्वये छद्म पद्धतीने हल्ला केला जाईल आणि त्याचा परिणाम असा होईल की कार्यवाही न्याय्य चौकशी न्यायालयासमोर चालू शकणार नाही. स्टॉप. झालं ना व्यवस्थित डिक्टेशन? ठीक आहे. ट्रान्सलेशन करून स्टोअर करून ठेवा आणि प्रॉब्लेम येईल तिथे नावाचे तिथे नंबरिंग वगैरे आहेत. बाकी ओव्हरऑल विचार केला तर पॅसेज हा सोपाच आहे. तुमची खूप प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे यात जास्त काही अडचण येणार नाही. ओके ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.